हॅलो नमस्कार. मागे कपडे पहा आपले किती पसारा दिसून राहिलेला आहे. म्हण ना तू. मी का हाय हॅलो नमस्कार ना. हाय हॅलो नमस्कार. याला येत नाही व्लॉग करताय ना. आता तो शिकत आहे नवीन आहे. पण चेहरा पण नाही तू दाखवत काय काय करत आहे? अरे तर मला पकडायचं अरे बाबा असं पकडावं लागतं कॅमेरा. असं. मी मुलांसाठी छान पौष्टिक लाडू बनवते. ते बघ, आई तरी बोलते छान. काय करत आहे आई? हाय. तुम्ही काय करत आहे? अगं मी हे ना पौष्टिक लाडू तयार करते. म्हणजे? सगळ्यांसाठी हे ड्रायफ्रुट्सचे. ड्रायफ्रुटचे लाडू. काय कापत आहे मी? बोल ना. बोलतही नाही. अंजीर कापत आहे म्हण ना. तूच तूच म्हण ना. म्हणजे सीड्स आणि Pumpkin पंपकिन seeds. सीड्स. ह्या सीड्स पण आहेत. आणि त्याच्यानंतर काळा मनुका काळा मनुका आहे, किशमिश आहे. आणि अजून हे काय आहे आपलं काय वॉलनट, मेंदू अक्रोड. अक्रोड. आणि अजून ते त्याच्यात काजू आहे. हे आहे. हे काढा. हे वा 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 खजूर खजूर आहे. मस्त. त्यात ते बदाम आहे. तिथे बदाम काढायची चालू. बदाम काढायचे अजून. आणि काजू. बदाम छुपाचे रखा है. बदाम आहे, काजू आहे. अजून काय टाकणार आहे आपण याच्यामध्ये? काजू ते बदाम तुम्ही काय किशमिश, बोलले होते? अक्रोड. जवस. जवस यात टाकू की नाही तर ते चिया सीड्स वगैरे असतात ना ते वेगळे टाकू. आपल्याला ते केसांसाठी वगैरे चांगलं असतं. चिया सीड्स टाकणार आहे? हो, ह्या सगळंच टाकू. अरे हॅलो, झालं नाही का बेटा तुमचं? नाही नाही आमचं आता चालू आहे ना. सुरूच आहे. तुम्ही हात काढा ना कॅमेऱ्यावर. आता बरोबर दिसत आहे कसं. चला लवकर लवकर बाकीचं उद्या करा बेटा आता. कारण हे बरंच आहे करायचं. मोठ्या प्रमाणात करायचं आहे. का ग लागलं का ग? ओ यार, असं ते दाबून ठेव. चल बाकीचं उद्या करू. आता बदामला करायचं का आपण? बदामचं काय करायचं? मिक्सर मधून काढते का? बदामला पण थोडे बारीक करायचे आहे म्हणत आहे ना. तर मला असं वाटतं त्याला थोडं खलबत्त्यामध्ये हे करावं लागेल. क्या बोलते हो? आईला विचार बा, नाही तर अजून खलबत्तीसारखं मलाच तुला कुठलं पाहिजे आईने? घरचे कामं करून कसं वाटते प्रणित तुला? असे कामं करून छान वाटते ना? हेल्पिंग नेचर वाटते ना असं? इथे सांग. मला खूप छान वाटते. तू माझ्यापेक्षा जास्त लाडू खाशील हा? तू जास्त कट केला ना माझ्यापेक्षा. थोडेसे कापले. बरं पटापट देऊन जातं सगळेच. पूर्णच देशील. तू तर खाऊन खूप तेवढं खाऊन. मेहनती पोरगा आहे. बघा आमचं सगळं झालेलं आहे. आता मेहनत पहा त्याची. एवढी मेहनत, बापरे बाप. तर मित्रांनो, आम्ही कालचा व्हिडिओ फक्त तेवढंच बारीक करून ठेवलेलं होतं हे सगळं. पण आता ना आम्हाला काल उशीर झालेला होता त्याच्यामुळे. तर आता आम्ही आज दुसऱ्या दिवशी करत आहे. तर तुम्हाला दाखवते. मखाण्याला तुपामध्ये ना नाही थोडंसं याला भाजून घ्यायचं आहे छान. ओके थोडं पिसावं लागेल ना. चालेल. बारीक करायसाठी. तर आता त्या मखाण्याला भाजत आहे छान असं क्रिस्पी होतपर्यंत ना. आणि त्याच्यानंतर सगळ्या वस्तूंना तुपामध्ये खूप छान पद्धतीने असं म्हणजे रोस्ट कडक आल्यासारखं पाहिजे असतं ना. तळून घ्यायचं. तळून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर मग हां आणि मग त्याच्यानंतर ते सगळं मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे. मिक्सरमध्येच बारीक करायचं ना. चालेल. तर दाखवतो आम्ही तुम्हाला. चला बघत राहा. कलर नाही चेंज झाला पाहिजे. कलर नाही चेंज झाला पाहिजे. म्हणजे पांढऱ्यामध्येच पाहिजे. आणि हा तुपाचा तर आता खूप गडा झालेला आहे. त्याला थोडा वेळ हे करू द्यावं लागेल का की गरम करावं लागेल? काढता येत असेल तर बघ. नाही हे तर पूर्ण ड्राय झालेला आहे. फ्रीजमध्ये होतं ना. ठीक आहे मी बघते याला मग.
ठीक आहे. मखाना काढलेला आहे गाईज आम्ही. आता ते छान तूप टाकत आहे त्याच्यामध्ये आणि या तुपामध्ये आता आपण भाजायचं अंजीर किंवा मग बदामला करत आहे. पहिले काजू काढून टाकते. काजू अच्छा, असं काजूला या पद्धतीने थोडंसं असं तुपामध्ये छान भाजून घ्यायचं. हो, लालसर येऊ द्यावं लागतं का? चटणी बनवून जाते. अच्छा, लालसर नाही येऊ द्यावं लागत ना, फक्त तुपामध्ये थोडा कलर येतात. कलर येईलच ना, थोडं चेंज होतपर्यंत. आणि मग त्याच्यानंतर आपण त्याच तुपामध्ये मग बदाम टाकू. अच्छा, हे काढून घेते आता. म्हणजे मला असं वाटते 5 मिनिटं वगैरे करायचं त्याला, कमी गॅस. आता काय आपण पिस्ता टाकलाय. 1 मिनिट थांबा. हे सगळं आम्ही टाकलेलं आहे. काजूला तुपामध्ये तळलं आहे, पिस्ताला तळलं आहे, मखाना तुपामध्ये नाही आहे, भाजलेला आहे. आणि आता बदामला पण करत आहे असं सेम. ही प्रोसिजर सगळ्यांसाठी सेम आहे. आता चिया सीड्सला टाकलं आणि सनफ्लावर सीड्स नाही, चिया सीड्स नाही, सॉरी, पंपकिन सीड्स आणि सनफ्लावर सीड्स. म्हणजे पंपकिन सीड्स म्हणजे हे होतं ना आपलं कद्दूच्या बिया आहे ना, कोवळ्याच्या बिया, कोवळ्याच्याच राहते का, आणि सूर्यफुलाच्या बिया. आता आम्ही अक्रोड टाकलेले आहे. अक्रोडला तर खूप करावं लागेल आई तुपामध्ये, हा ना, म्हणजे तूप अजून पाहिजे. हा, मला असं वाटतं त्याचंच तेल सुटते त्याच्यामुळे त्याला खूप नाही लागत. अच्छा, आता मिक्सरमध्ये ते मखाना बारीक करून राहिले आहे. तुमच्याने काही जमणार आहे की मलाच करावं लागणार आहे? तुलाच करावं लागणार आहे. थोडंसं नाही जमून राहिलं जसं तुम्हाला. पकड बरं थोडंसं, कसं दिसतंय तर तू बघ बरं. तुला करता येते का? नाही, मला असं वाटलं करावं लागेल, पण तुम्ही करताय सांगू. आम्हाला सगळं जमते. खावं लागेल काय की. अरे सरळ नाही घ्यायचं, आडवं घ्यायचं आहे. आमचं टाइमपास होऊन राहिला आहे. लवकर कर. हे झालं आहे. आणि आता आपण आई डिंक टाकलेला आहे ना त्याच्यात. कुठाचा डुंकाला तिथे जाऊन टाइमपास करतो. मला वाटलं मला माझा मोबाईल कुठायचा पण का, घेऊन म्हणून जातो. साईडला चालला गेलो. अच्छा का? आता काय करू आई? काहीच नाही. डिंक तळायचं की असं चेक करायचं? तळायचं आहे का? मला नाही माहिती. तळतात, पण ते तळलेले असेल त्याच्यात तुपात तळायचे. हे डिंके आहे, याला गोट्या नको समजतील, म्हणजे समजायला नको तुम्ही. नाही समजत? मी तर करते. फोडावं लागते ते, पण आज मी फोडलं नाही, मी असंच केलं. तर हे फुटतात का मग? हो, मोठे होतात असे. फुगून राहिले ते, पण ते जशी मी फुगते असंच हे करून घेऊ. हो ना प्राणी? तू काही बोलशील का? नाही बाबा, अजून फुगले बिगलेच टाकू झालं ते. आता त्याच्यात तूप अजून टाकावं लागतं, ते चांगलं फुटतं. पण मला जास्त फोडायचं नाही आहे, त्याला कच्चं असंच ठेवायचं. अंजिराने त्याला काय म्हणतात ते टाकलेलं आहे. आता ते मी फोटो दाखवेल. आम्हाला माहिती नाही, नाव नाही माहिती. आहे ना फोटो त्याचा? हो, फोटो तर आहे. तो पॅकेट आहे ना आपल्याकडे? पॅकेट कुठे गेला? ड्राय फ्रुट्स प्रीमियम, हे माहिती नाही मला. त्याच्यात लिहिलं असेल ना. माहिती नाही काय म्हणतात तर, पण तुम्ही पाहून घ्या. हे प्रॉडक्ट आहे आणि आमचं हे स्पॉन्सर्ड नाही आहे. आम्ही विकत आणलेलं आहे आणि सगळं आम्ही आमच्या पैशाने करत आहे. दरवर्षी ना माझ्या ड्रायफ्रूटचे लाडू करताना मिक्सर खराब होतो.
आता छान तूप घालून हे खजूर आपण तळून घ्यायचं आहे. आणि तिकडे आई असं मिक्सरमध्ये ते सगळं बारीक करून राहिलंय. प्रणू इकडे. ते झालं असेल तर मग ओट्सही करावं लागेल. ओट्स पहिले करायला पाहिजे होतं नाही. तुझ्या नाळा दिसत आहे. ऐक ना, तुला सुट्टी कधीपासून लागत आहे? 20 पासून. 20 पासून. 20 तारीख कधीची आहे? 19 पासून. काय कधीपासून? 19 ते 26. 19 ते 26. 26 म्हणजे 19चा वार कोणता आहे ते? रविवार. शनिवारी नाही लागत आहे तुला सुट्टी? पोट दाखवत आहे तू खूप मोठं. नाही, 18ला तू उद्या मला सोडून देणार आहे ना ऑफिसला? जाऊ जाऊ आता झोपलो लवकर उठशील तुला सोडून. तसं लवकरच उठतो. मला आज काय झोपच नाही लागून जाईल. का बरं, काय 9 झालं? वाजेपर्यंत झोप नाही उठायची माझी. काय चल घे हे पकड माझा. लाडू झाले. लाडू संपले? झालं आमचं आता लाडू बनवतो. झालं, एक वेळा करायचे ते फक्त 10 वेळा काय करायचं नाही. एक वेळा भरपूर करून टाकते ना. अरे पण ते मग खराब होऊन जातात तेवढ्या क्वांटिटी मध्ये. नाही तर बाबाला देईल, नेहाला देईल, आपण तिघं खाऊ. आठ म्हणून हे लक्ष्मी मंदिरात नाही का हा, इथे काय म्हणणार आहे तुम्ही? गाण्यांचं असते ते. हा. 1-2 तास 6 ते 8 वाजेपर्यंत. तर मग तिथे काय तुम्ही गाणे म्हणणार आहे? हो. अच्छा, घरी प्रॅक्टिस करावं लागेल तुम्हाला आता. मग आम्ही आमच्या सासूबाईंचा ना एक व्हिडिओ पण टाकू, याच्यामध्ये गाणे कसे म्हणतात. तर ते छान गाणे म्हणतात त्या. म्हणत नाही का? मग आता त्या प्रोग्रेसवर आहे. आता कॉम्पिटिशन असते त्यांची. आता त्या त्यांच्या काय म्हणते, आम्ही पुण्याला जाऊ लग्नाला वगैरे तेव्हाही गाणे म्हणणार आहे. हो ना आई? तिथे म्हणाल का तुम्ही मामाकडे? हमें क्या हो गया है. बघा आता अरे वा 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 वा. आता माझ्यासाठी एक गाणं म्हणा. कोणतं म्हणता येईल? मराठी गाणं कुठलं पण चालेल. आपला मराठी चॅनल आहे तर मराठी पण चालते. मराठी सांगा मग कोणतं म्हणता? रुपेरी वाळूत माळाच्या बनात येना. रुपेरी वाळूत माळाच्या बनात येना. बनात येना जवळ घेना. बनात येना जवळ घेना. तेरी चाहूल लावीत प्रीतीत येना. प्रीतीत येना. कुठला? हा हा, म्हणणार आहे मी. कोणतं? मिलो ना तुम तो. हा, रुपेरी वाळू तेवढं म्हणजे मला सूट नाही होत वाटते माझ्या आवाजाला. हो का? असे सर म्हणत होते. मला म्हटलं इथे म्हणायचं आहे कोणतं म्हणून. हां, तर मग आता मिलो ना तुमको तर झाली का तुमची प्रॅक्टिस? आहे ना, 20 तारखेला आहे ते. अच्छा. बऱ्यापैकी आहे. हम्म. आणि ते बिना बघता नाही आपल्याला बघूनच म्हणायचं आहे. हो का? समोर मोबाईल ठेवून? काय माहिती, ते करावं ते करावं असेल ना. अच्छा. नाव दिलंय मी आता. म्हटल्यानेच येईल ना. आता तेवढे आता ते कसं खूप वर्षापासून म्हणतात ते लोक. हां हां हां. आपल्याला तेवढं प्रॅक्टिस नाही. काकू पण म्हणणार आहेत का? छान वाटतं त्यांचं. हं. तुम्हाला पण चांगलं वाटत आहे आता जे म्हणता ते? तुम्ही कमेंट करून सांगा. आमच्या आईला गाणे जमत आहे ना, आमच्या आईला गाणं चांगलं जमतं ना. तुम्ही कमेंट करून सांगा कसं वाटलं तुम्हाला गाणं. एकदा पुन्हा म्हणून दाखवा. म्हणा ना. म्हणा कोणतं चांगलं येते ते म्हणा. सगळेच येतात ना एक्सपर्ट. जे म्हणायचं आहे तुम्हाला ते म्हणून दाखवा. आता ते नको म्हणा, मिलो ना तुमको नको.
कारण ते झालं ना आपलं. तो कोणता आहे? एक तुझे के लिए मधला कोणता आहे? मला नाही माहिती आहे जुने पिक्चर. थांबा तुम्ही आठवून घ्या मग मनाला. नाही नाही काय म्हणत होते? नाही. जमते ना आता तुम्हाला गाणे? हो नंतर ना. आता नर्सरीतून गेली मी फोर्थला. फोर्थला गेले म्हणे काय? छान छान. आता आठवलं का तुम्हाला गाणं? हं? साईचा शिवला तिने छान दिसतं. छान म्हणून सांगून हम जवा म्हणा ना मग ते तोच आहे ना. सांगा कोणतं होतं? एक तुझे के लिए मध्ये मधला. हं. तेरे मेरे बीच में, तेरे मेरे बीच में कैसा है ये बंधन अनजाना, कैसा है ये बंधन अनजाना, मैंने नहीं जाना तूने नहीं जाना, मैंने नहीं जाना तूने नहीं जाना, मेरे भी. नाही बाजूचे लोक झोपल्या म्हणजे किचन मधून डायरेक्ट आपण तिकडे जातो. अच्छा मैत्रीण ना तुमची? राहुल काकू आता काही नाही म्हणणार आहे. अरे जागाला तेव्हाच ती उठते आणि कारण आज जरा नाही ऐकवणार आहे. नाही तिला माझ्यापेक्षा छान येतात. तिचा आवाजच असा करडा आहे. करडा. कडक आवाज आहे, मोठा आवाज आहे. हं. काही काही गाणी वस्तू तिच्या आवाजाला सूट होतं. हं, हं, हं. बरं आपण आता हे ओट्स पण बारीक करूया. हा ठीक आहे. आणि त्याच्यासोबतच ना हो हे म्हणजे आपलं गोड खूप झालाय ना त्याच्यामुळे अजून त्याला बॅलन्स करायसाठी ना. हे बॅलन्स करायसाठी हे थोडंसं ओट्स आहे घरी ते टाकून देते. आणि हेल्दी पण असतं, चांगलं असतं ते ओट्स हा. वगैरे. ते खाल्ल्या जाईल असं काही खात नाही. ओके ठीक आहे. आता लाडू बनवतानाच दाखवतो आम्ही. कैसा है ये बंधन. अजून काढलंस का? कोणतं मी आहे? म्हणून दाखवते नंतर. हो का? कोणतं म्हणाल? तू म्हण बरं प्रणित एक गाणं. नाही तुमचंच ठीक आहे. म्हण ना एकदा म्हणतं. काय? कोणतं म्हणता येते? नाही बाबा राहू दे. मम्मी इंटरेस्टेड आहे, बाळ इंटरेस्टेडच नाही आहे त्यांचं. खूपच हे आहे. तू व्लॉग मध्ये दाखवत आहे का तू आता पुस्तक वगैरे वाचते म्हणून? येणार आहे दादा, येणार आहे. घे आम्ही लाडू बनवत आहे. घे. खूपच त्रास देता गं तुम्ही. हो ग हो. मी मिक्स करते आता हे सगळं. कुकर ऐकतच नाही कोणतीच गोष्ट. त्याला सगळं काय असं वाटतं सगळं इझीच आहे. बनवून नाही पाहत ना तू लाडू. कापून कोण दिले एवढ्या? कापून दिले ठीक आहे ना, पण आता खाऊन पण देतो ना. सगळंच करू तर कसं चालेल? सगळ्यात मदत करायला पाहिजे सगळ्या सुरुवात केली आता संपवून देईल कायम. हा, काय होईल काय एवढ्या याच्यात? झालं बा. काय असं मिक्स करून घ्यायचं आहे माहिती आहे का तुला? हे किती जणांसाठी? हे सगळे आपले हुंगी फॅमिलीसाठी. ते असं वाटत आहे गायच्या ढेपात. ए कसा बोलतो रे? गायच्या ढेपात व्हिडिओ मध्ये. काही नाही. आई याच्यात बाइंडिंग कॅपॅसिटी कमी आहे का? घेणार आहे फ्रंट व्ह्यू ने घेणार तो पण येणार. बघा मी खाऊन बघते. हा ना झालं ना. नुसतंच मला सरकी सरकी ढेप. सरकी ढेप. आपल्याला काय साठी प्रणितला द्या सरकी ढेप. पोरांचं खाऊ आहे हा. तुला माहिती आहे ना काय सुरू आहे तर? लाडू का म्हणणं ते ढेपच जास्त वाटायला दाखव बरं कशी आहे तर ढेप. आणि तू तर स्वतः दिसून नाही हे राहिला. बघ ना हे काय आहे? ए मी मोठी दिसत आहे का रे? हो ती झाली मोठी आहे.
छान दिसतं. इकडनं तू लाईट कमी लावली आहे यार. एवढं काय अरे यार 1 आता किलो टाकले आहे ना हे. उठणं प्रणित लाव ना लाईट. अरे झालं नाही यार लावले तर सगळे काळे काळे दिसत आहे आपण. आहेच किती लाईट आता अजून 1 किलो टाक. बघ ना ते समोरचे तिकडचे नाही लावले आपण. आता ते तिकडचे हे घे. मला झाले झालं बघ आता कसं दिसत आहे. खूप झालं लाईटच लाईट झालं का बनवायचं काय आता. मिक्स कर. चला बाबा अरे उठ. गाणं म्हणा. थकली बाई तर गाणं काय म्हणते. थकलं झोप येतं ना आता. आम्ही 2 दिवस लाडू करतो विचार करा. काय करणार आहे आता. मेहनतीचे लाडू आहेत. तोही थकला. तो बसून बसून थकलाय ना. उद्या बांधायचे का काही अर्धे बांधून घ्यायचे. एवढं करून घेऊ तेरा करून घेऊ. अशा प्रकारे आमचे आता लाडू बनलेले आहे. तुम्ही बघू शकता. आणि आता आम्ही इथेच थकलेलो आहे दमलेलो आहे. तर आता आम्ही हा व्हिडिओ इथेच एंड करते आहे. खूप भरपूर झाले लाडू. भरपूर झाले ना. हां तर आता तुम्ही बघा व्हिडिओला बघा. लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हाईप पण करा.